देशभरातील बालरोग तज्ज्ञांचा सहभाग. शहरातील आडगाव येथील मराठा विद्याप्रसारक समाजाच्या डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ॲडॉल्ट्सकॉन 2024 या राष्ट्रीय परिषदेनिमित्त एकूण 4 कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील बालरोग तज्ज्ञांनी या कार्यशाळांमध्ये सहभाग नोंदवला होता. बालरोग तज्ज्ञांची राष्ट्रीय संघटना असलेल्या इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स नाशिक शाखा आणि डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळांचे उद्घाटन मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, शिक्षणाधिकारी डॉक्टर ज्ञानेश्वर लोखंडे, अधिष्ठाता डॉक्टर सुधीर भामरे, ॲडॉलेसंट हेल्थ अकॅडमीच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉक्टर गीता पाटील, आगामी अध्यक्ष डॉक्टर हिमाबिंदू सिंग व सचिव डॉक्टर प्रकाशवीर आर्य, पोलीस निरीक्षक संदीप खैरनार, बालरोग विभागाचे प्रमुख व कार्यशाळा संयोजन समिती प्रमुख डॉक्टर रवींद्र सोनवणे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी नाशिक संघटनेचे संयोजक अध्यक्ष डॉक्टर मिलिंद बढाडिया, डॉक्टर केदार मालवटकर, डॉक्टर अतुल कनेकर, संयोजक सचिव डॉक्टर सुचिता मालवणकर, डॉक्टर अमोर पवार, डॉक्टर तुषार गोडबोले, डॉक्टर रवींद्र सोनवणे, डॉक्टर दीपा जोशी व शहरातील बालरोग तज्ज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. किशोरवयीन मुलींच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, जंक फूडचे शरीरावरील दुष्परिणाम, मोबाईल, इंटरनेट यांचा योग्य वापर, सेक्स एज्युकेशन, अभ्यास, परीक्षेचा ताणतणाव, स्वसंरक्षण ट्रेनिंग अशा अनेक विषयांवर लेक्चर्स आणि प्रात्यक्षिकांद्वारे तज्ज्ञ बालरोग तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत बालरोग तज्ज्ञ, पदवी, पदव्युत्तर विद्यार्थी, इंटर्न असे एकूण 450 जणांनी सहभाग घेतला. डॉक्टर गीता पाटील यांनी कार्यशाळेचे नियोजन उत्तम झाल्याने नाशिक ॲडॉल्ट्सकॉन व बालरोग तज्ज्ञ संघटनेचे अभिनंदन केले. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.